दिल्लीमध्ये थेट जाणार आहोत। दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन होतंय। अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि जंतर मंतरकडे ते रवाना झालेले आहेत। जंतर मंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी त्यांना परवानगी दिलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी त्यांच्याकडून केली जाते। काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळेला अभिजित दिपके हे एअरपोर्टवरून बाहेर पडले त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये हे पुस्तक होतं आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना एका हातामध्ये तिरंगा तर दुसऱ्या हातामध्ये पुस्तक घेऊन सर्वांनी सहभागी व्हावं। शांततेच्या मार्गाने जंतर मंतरवर आंदोलन करण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणावरून युवकांमध्ये नाराजी असं आशिष देशमुख यांनी म्हटलेलं आहे। सीजेपीला परदेशातून फंडिंग होते का? आमदार आशिष देशमुख यांनी हा सवाल उपस्थित केलाय। सीजेपीच्या आंदोलनातून परिवर्तनाची सुरुवात होईल असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। कॉकरोच जनता पार्टी यांचं जंतर मंतरवर जे आंदोलन होतंय त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। टीका सुद्धा केली जाते आणि त्यासोबतच काही समर्थनार्थ प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणावरून युवकांमध्ये नाराजी असल्याचं आशिष देशमुख यांनी म्हटलेलं आहे आणि सीजेपीला परदेशातून फंडिंग होते का असा सवाल त्यांनी उपस्थित करत असतानाच वडेट्टीवारांनी असं म्हटलंय की सीजेपीच्या आंदोलनातून परिवर्तनाची सुरुवात होईल। चा पक्ष नाही, फक्त स्वाभाविकरित्या सगळे युवा जे आहे त्यांनी त्या माध्यमातून व्यक्त केलेलं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कॉकरोच जनता पार्टी आहे। स्वाभाविकरित्या आज देशामध्ये विशेष करून नीटच्या संदर्भामध्ये युवकांमध्ये नक्कीच नाराजी असू शकते आणि त्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये ते व्यक्त झाले। पण कोणतीही पार्टी अशा आश्रयाची मला वाटत नाही की आहे। कोणीतरी परदेशातून येत आहे, त्याच्यामध्ये परदेशाचं फंडिंग आहे का, त्याच्यामध्ये परदेशी फॉलोअर्स याचे आहेत का, ह्या सर्व चौकशीचा विषय नक्कीच येणाऱ्या काळामध्ये समोर येईल। आज जे कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं किंवा तरुण एकवटले आहेत त्यामुळे आता युवा शक्ती शांत बसणार नाही। हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही आणि त्यातून या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल। त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल